जिओग्राफी आपले टार्गेट आहे हवामान आणि वनसंपत्ती व भारत आणि महाराष्ट्राच्या अनुषंगानं हा टॉपिक आहे. भारत आणि महाराष्ट्राच्या अनुषंगानं आपल्याला आहे. सायन्समध्ये आपण एक एक ॲनाटॉमी घेत आहे, एक्सिटरी सिस्टम आणि मॉर्फोलॉजी ऑफ प्लांट्स. करंट अफेअर्समध्ये इयरबुक, अंतरिक्ष घडामोडी आता तुम्ही वाचत असाल. मॅथ्स रिजनिंगमध्ये आपलं प्रोबॅबिलिटी, त्यावर वेटेज कमी आहे. ॲक्च्युली राज्यसेवेला जास्त होते आधी, कंबाईनला फार कमी क्वेश्चन दिसतात, तरी प्रिपेअर करून ठेवा. अँड अझम्पशन. ओके, मग सुरुवात करू. नंबर फर्स्ट लागतं, कारण की हवामान हा असा टॉपिक आहे, हा कन्सेप्च्युअल आहे 50% 50% आहे फॅक्च्युअल. त्यामुळे भूगोलमधला संपूर्ण हवामान हा टॉपिक समजल्याशिवाय उत्तर जमणार नाही. पाठांतराला मर्यादा आहे, पण कन्सेप्ट जर एकदा लक्षात आला तर आपल्याला फॅक्टपर्यंत पोहोचता येतं. या पेपरमध्ये आता जवळपास 20 क्वेश्चनमध्ये लॉजिक लागतं. बघू क्वेश्चन नंबर फर्स्ट. पहिलाच क्वेश्चन हा रद्द झालेला तसा, त्याचा लिंकेज आपण 23 क्वेश्चनमध्ये बघूया. क्वेश्चन जो क्वेश्चन आहे तुमचा हा रिपीट आहे. श्रीवार्ता यांच्या मतानुसार महाराष्ट्र राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्याचा पूर्व भागाचा समावेश कशात होतो? ठीक आहे, तर याच्यामध्ये लक्षात घ्या, प्रामुख्यानं तिवार्थावर जास्त क्वेश्चन विचारलेले आहे. कोपेनवर तरी जास्त क्वेश्चन दिसत नाही. त्रिवार्ता आणि कोपेन मात्र दोन्ही आपल्याला पॅरलली करायचं आहे. तो त्रिवार्त्यांचा ते आम्ही बसलो आवारात एक आपला शॉर्टकट आहे. त्यामध्ये हा जर आपला महाराष्ट्राचा मॅप असेल, बरोबर आहे, त्यामध्ये कोकण येईल एम मध्ये, मान्सून सॅव्हाना, तर हा जो आहे आपला स्टेपी बीएस वाला, आणि इकडे AW वाला जो आपला सॅव्हाना. त्यानुसार क्वेश्चन विचारला तुम्हाला की विदर्भ आणि मराठवाड्याचा पूर्व भाग ऍक्च्युली, पण काय ऍक्च्युली मराठवाड्याचा पूर्व भाग कंप्लीट येत नाही याच्यामध्ये, म्हणून मग हा क्वेश्चन हॅशटॅग झालेला. तर ऍक्च्युली याचं उत्तर काय पाहिजे होतं, सॅव्हाना आणि सोबत स्टेपी, म्हणजे उत्तर ऍक्च्युली पाहिजे होतं अ आणि ब, पण ऑप्शन नसल्यामुळे हा काय झालेला आहे, हॅशटॅग झालेला आहे. आलं लक्षात? नाही करेक्ट करून लिहून घ्या, अ आणि ब पाहिजे होतं. सॅव्हाना आणि स्टेपी सोबत आहे. त्याला तुम्हाला पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याचा अर्धा पूर्व भाग, मराठवाड्याचा पूर्व भाग. समजलं? सेम क्वेश्चन रिपीट आहे, फक्त रचना बदलली आहे. ते क्वेश्चन बघू आपण. नेक्स्ट पुढे क्वेश्चन नंबर 2 अंडरस्टँडिंगवर होता. विचारलाय तुम्हाला टेम्परेचर इन्व्हर्जन म्हणजे काय? तर इन्व्हर्जन शब्द आहे तर मग विपरीत असला पाहिजे. जे रेग्युलर आहे आपलं, आपल्याला माहिती आहे वर जातो तसा 165 मीटरला 1 डिग्री, त्या अनुषंगाने आपण पाठ केलाय. त्याला तुम्हाला इन्व्हर्जन म्हणजे काय, तरी उंची वाढत असली तरी तापमान काय होते, वाढत जाते. युज्युअल कंडिशनमध्ये काय होतं, उंचीनुसार तापमान कमी होते. मात्र इन्व्हर्जन विचारलाय तर मग उंचीनुसार तापमान वाढत जाते, याला म्हटलं जाते टेम्परेचर इन्व्हर्जन. ठीक आहे, आन्सर ऑप्शन 2 चं उत्तर 3. पुढे सेम क्वेश्चन. आता ज्याला ही डायग्राम माहिती आहे आपला महाराष्ट्र, ठीक आहे, आम्ही बसलो आवारात, डायरेक्टली जिल्हा आपल्याला माहित असला पाहिजे. ते मग आपले कोकणातले जिल्हे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. बसलो ते मध्य महाराष्ट्रातले जिल्हे अहमदनगर, धुळे, जळगाव, सोलापूर. आणि आवारात दॅट इज अमरावती प्रामुख्याने येईल. अमरावती, वाशिम, पूर्व मराठवाडा म्हणून म्हटलंय. काय येईल उत्तर याचं? 2 ना. पुढे क्वेश्चन नंबर 4 सांगा, 4चं उत्तर काय यायला पाहिजे? कोणता आहे? मावळ भाग. सह्याद्रीच्या पूर्वेकडील उताराचा जो भाग असतो मावळ, आणि त्याच्यावरचा जो घाटमाथा जिथे सर्वात जास्त पाऊस पडतो, आणि मावळ भाग. इथून पुढे मग आपल्याला माहिती आहे पर्जन्यछायेचा प्रदेश चालू होतो. आन्सर ऑप्शन काय? मावळ. पुढे महाराष्ट्रात 73° ते 74° पूर्व रेखावृत्तावर कमी पाऊस पडतो. तर तुमचा जर कोऑर्डिनेट्स जरी पाठ असल्या 68 97, आपल्याला माहिती आहे 68 97च्या अनुषंगाने जर आपण गेलो, बरोबर आहे, ते आपण म्हणू शकतो 72 80 ते 22 72 80. जास्त स्पेसिफिक या महाराष्ट्र आहे. काय म्हणते तुम्हाला 72 ते 80 आपल्याला माहिती आहे कोऑर्डिनेट्स. त्यात काय तो 73 पूर्व ते 74 पूर्व कमी पाऊस पडतो. तर जर पूर्वे विदर्भाकडे जातो आपण, पाऊस कमी होतो का वाढतो? वाढतो. त्यामुळे डिरेक्टली हा मुद्दा गेला. बरोबर विचारलाय तुम्हाला. दुसरा, वर्धा वंगेच्या खोऱ्यात ईशान्य मान्सूनचा पाऊस. ऑब्विसली जेव्हा जेव्हा प्रश्न येईल विदर्भाचा, तेव्हा लक्षात ठेवा ईशान्य मान्सून आणि नैऋत्य मान्सून, त्यामुळे नेहमी पाऊस पडतो विदर्भ रिजन मध्ये, म्हणून त्याला निश्चित पर्जन्याचा प्रदेश म्हटलं जातं. हे काय सेंटेन्स बरोबर आहे. मिरजपेक्षा चंद्रपूरचे पर्जन्याचे दिवस कमी आहेत, असणार आहे का असं? नाही आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे पर्जन्याचे दिवस ऑब्विसली चंद्रपूरचे जास्त आहे, कारण पूर्व विदर्भाचा भाग आहे. बरोबर विचारलाय, फक्त आन्सर ऑप्शन ब बरोबर आहे.
लॉजिक आहे. ठीक आहे. जेव्हा जेव्हा पर्जन्यावर जोड्या लावा असते तो क्वेश्चन चुकायलाच नाही पाहिजे. कारण की आपल्याला एक जनरल सेन्सनं माहिती आहे आपल्याला की पर्जन्य छायाचा प्रदेश आहे मराठवाडा, सर्वात कमी पाऊस, कोकणात सर्वात जास्त पाऊस. तरी माहीत असलं तरी जोड्या लावा सुटतं ते. विदर्भ नाही, मराठवाडा 77 येईल, कोकण 287. क चं उत्तर 1 आहे ऑप्शन. 6 चं उत्तर 2. क चं उत्तर 1. 4 3. सांगा दक्षिण कोकणातील जास्त पावसाचे ठिकाण आहे कोणतं आहे? आंबोली. इगतपुरी, नाशिक, दक्षिण कोकण बद्दल बोलत आहे तो, पश्चिम महाराष्ट्राबद्दल नाही बोलत आहे. माथेरान, महाबळेश्वर नाही, सातारामध्ये. पुढे कोणते चक्रीवादळ 17/5/21 दरम्यान किनारपट्टीवर परिणाम करून गेले? हा क्वेश्चन येणार नाही तुम्हाला. का बरं टाकलाय की तुम्हाला लक्षात यावं. त्या ज्या डेट्स आहे चक्रीवादळ येतं त्याच्या डेटही महत्वाच्या आहे, त्या कोणत्या प्रदेशात आलं तेही महत्वाचं आहे. म्हणून टाकला. हा क्वेश्चन रिपीट नाही होणार 100%. 17/5/21 दरम्यान किनारपट्टीवर महाराष्ट्राच्या कोणतं आलं होतं? तोक्ते. पुढे मग जेव्हा निसर्ग आलेला आहे, निसर्गावर क्वेश्चन दोनदा झालेले आहे. एकदा जोड्या लावायला आला होता आणि एकदा वन लाईन. याचा अर्थ काय? जे कोणतं सायक्लॉन येते, सायक्लॉनच्या कोणत्या गोष्टी पाठ करायच्या? 3. सगळ्यात पहिले सायक्लॉन आलं तेव्हा, तर सायक्लॉनचा इम्पॅक्टेड एरिया, तर सायक्लॉनला दिलेलं नाव कोणत्या देशानं दिलंय, परिक्रमातून करताना चक्रीवादळ आलं तर ह्या 3 पाठ करा. पुढे मे महिन्यात सरासरी तापमान आठवलंच पाहिजे आपला प्रदेश. मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त कुठं असणार आहे? पूर्व विदर्भ. सर्वांना माहिती आहे चंद्रपूरचे चटके. ठीक आहे. 9चं उत्तर आन्सर ऑप्शन 4. पुढे दैनिक तापमान कक्षा सर्वात कमी कुठे असणार आहे? लॉजिक लावा. दैनिक तापमानपेक्षा कोकणाचं वातावरण कसं आहे? सम हवामान. सम जिथे राहील टेम्परेचर, तर मॅक्सिमम दिवसातलं टेम्परेचर आणि मिनिमम दिवसातला टेम्परेचर ज्यातलं अंतर कमी असेल, त्याचा अर्थ काय? तापमान कक्षा कमी असेल. कोकणातला कोणता डिस्ट्रिक्ट असते? ऑप्शन अगेन लॉजिक. आत्तामध्ये 10चा क्वेश्चन 10 मध्ये फॅक्च्युअल आत्तापर्यंत काहीच नाही झालेलं आहे. तर मागे नदी प्रणालीत मी फॅक्ट्स म्हणत होतो. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 11. सांगा काय उत्तर आहे? सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगर रांग. तर ऑप्शन आहे 2. सह्याद्री आणि सातपुडा डोंगर रांग. तर जरी सोडवला नसेल, तिथून इथे जायपर्यंत जो वेळ भेटत आहे त्याच्यात स्वतःचं उत्तर टिक करू शकता. तर माझं उत्तर येत आहे. कोणत्या जिल्ह्याच्या गरजेपेक्षा जास्त पाऊस तपकिरी तांबड्या मृदा विभागात समावेश होतो? लॉजिक लावायला पाहिजे. जास्त पाऊस आहे आणि माती माहीत असला पाहिजे. मृदा तांबडी मृदा. जास्त पावसाचा प्रदेश मात्र कोकणामध्ये कोणती मृदा आहे? जांभी. जास्त पावसाचा प्रदेश नेक्स्ट कोणता राहील? विदर्भ. मात्र मृदेचा प्रकार कोणता आहे? तांबडी पिवळसर. तो उत्तर यायला पाहिजे तुम्हाला. जास्त पाऊस तपकिरी तांबड्या मृदा ते असणार आहे नाही आहे धुळे, असणार नाही ठाणे, ते असणार नाही रत्नागिरीमुळे जांबा. तर कोणतं शिल्लक राहिलं? भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर. एक्झॅक्टली पूर्व विदर्भाचा भाग. अचूक उत्तरचा क्रम कोणता? नंबर 13. सगळ्यात पहिले तर आंबोली पाहिजे. 3 ऑप्शन मध्ये गेलं, तिसरा ऑप्शन तर गेला. आंबोली पहिल्याच क्रमांकावर आहे. आंबोली नंतर मात्र महाबळेश्वर आहे. आन्सर ऑप्शन हे पाठच करून ठेवा. तर माथेरान नंतर लोणावळा. पाठ करून ठेवा, अजूनही नाही बदललेला आहे. आंबोली, महाबळेश्वर, माथेरान आणि लोणावळा. सांगा आता. अगेन महाराष्ट्रच आहे बरं. पूर्ववाहिनी नद्या होत्या, इथे आता नैऋत्य मोसमी वारे आहे. महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून किती टक्के पाऊस पडतो? 85. आता मला 3 आकडे विचारले तुम्हाला. एक तर तो पूर्व विदर्भातला नद्याची टक्केवारी 75%, 85% नैऋत्य मोसमी वारे, दुसरा गोदावरी नदीचे खोरं 49. पाठ ठेवा. पुढे 15. मावळ भाग पर्जन्यछायाच्या प्रदेशात येत नाही. नसता येत तर कशाला दिला असता त्यानं? मावळ भाग 100% आपल्याला माहिती आहे पर्जन्यछायाच्या प्रदेशामध्ये येतो. हवामानामुळे ओळखला जातो. यस ऑब्व्हियसली हवामानाचा प्रमुख त्याच्यावर इम्पॅक्ट दिसतो. कशेडी घाट, पोलादपूर आणि महाबळेश्वर चुकीचं आहे. ठीक आहे. हा तुम्हाला होमवर्क आहे. कशेडी घाट तुम्हाला होमवर्क पाहिजे आणि पोलादपूर आणि महाबळेश्वर होमवर्क आहे. हनुमंते घाटच्या अनुषंगाने ठेवा. पैकी झालेला आहे. ऑप्शन आहे 2.
ठीक आहे. क्वेश्चन नंबर 16. सांगा लॉजिक अगेन. काय म्हटलं इथे वर फोकस केलाय. कोणती पर्जन्य प्रदेश आहे ज्यामध्ये जलसिंचन व्यवस्था असलीच पाहिजे. लॉजिक असलं पाहिजे आपल्याला माहिती असलीच पाहिजे. ते सर्वात कमी मिनिमम पर्जन्य आहे. कोणता आहे? त्या कमी जलसिंचन व्यवस्था असलीच. यस, हा क्वेश्चन चुकला असेल काही जणांचा, काही जणांचा बरोबर असेल. विचारलाय महाराष्ट्रातील कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्यछायाच्या प्रदेशात येतो. इथं हा शब्द महत्वाचा होता. कोणता प्रादेशिक विभाग आहे पर्जन्यछायाच्या प्रदेशामध्ये येतो. बऱ्याच जणी 100% उत्तर मराठवाडा मारून मोकळे. तो लक्षात घ्या. पश्चिम महाराष्ट्रातले संपूर्ण जिल्हे पर्जन्यछायाच्या प्रदेशात येतात. मराठवाड्यातले पश्चिम मराठवाड्यातले काही जिल्हे पर्जन्यछायाच्या प्रदेशात येतात. म्हणून याचं उत्तर 2 आहे, 3 आहे. महाराष्ट्र. अगेन लॉजिक. अतिवृष्टीचा पर्वतीय प्रदेश सह्याद्री. अ चं 3 आहे का एका ठिकाणी? 4, 2, 1. तापी खोऱ्यातील संक्रमण विभाग खानदेशचा. पूर्व विदर्भाचा मध्यम व जास्त पावसाचा विभाग झाडीपट्टी म्हणतो आपण त्याला. आणि कोरड्या हवामानाचा विभाग. आन्सर ऑप्शन 4, 2, 1. हा स्टार करा, महत्वाचा आहे. उद्या जाऊन हा खालच्या 3 मधला वन लाईनर येऊ शकतो तुम्हाला. क येऊ शकतो तुम्हाला डायरेक्ट. पूर्व विदर्भाचा मध्यम जास्त पावसाचा विभाग कोणता? 19वा क्वेश्चन सांगा. चालूच आपलं ते आहे त्यामुळे यायला पाहिजे. भूदृश्याच्या विकासात हवामान घटकाची भूमिका कोणती महत्वाची आहे? कोणता आहे सर्वात महत्वाचा? अगेन 20वा. सांगून द्या उत्तर. कोकणमध्ये सर्वात जास्त असणार आहे, बरोबर आहे. तर मराठवाड्यात सगळ्यात कमी असणार आहे 92. तर मध्य महाराष्ट्र विदर्भात 2 नंबर जास्त असणार आहे. तर मग 1 आलाय. मराठवाडा कमी पाहिजे होतं का? काय तर उत्तर 20चं? 4, 1, 3. कोकणचं 287, मध्य महाराष्ट्राचं 92, मराठवाड्याचं 77 आणि पुढे 20. सांगा 21. ती एक्स्ट्रीम चुकलाय म्हणजे पेपर सेटरलाही सुचलं नाही. डायरेक्ट जगातला वारा इथे टाकून दिला. महाराष्ट्राचे हवामान उष्णकटिबंधीय मोसमी प्रकारचे आहे, बरोबर आहे. त्या 2 पाठ असा वन लाईनर येऊ शकतो डायरेक्टली. सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात चिनूक एक रॉकीतला तिथे आणलं सह्याद्री त्यांनी. चिनूक रॉकी आहे माहिती आपल्याला, 100% चुकता आहे. सर्वात जास्त पाऊस आंबोली हा PYQ आहे. पुढे अ आणि क बरोबर आहे. आन्सर ऑप्शन 21. एक्स्ट्रीम चुकायला विचार करा. यस सांगा. कोकणच्या प्रदेशात कोणता पडतो? आंबोलीला सगळ्यात पहिले कोणते वारे येतात? कोणता? पाऊस. प्रतिरोध. कोकणात प्रतिरोध पाऊस पडतो. ब बरोबर आहे. 23. क्वेश्चन मी म्हटलं तुम्हाला होईल हा क्वेश्चन. एक्झॅक्टली पहिला क्वेश्चन 23वा क्वेश्चन सेमच आहे. फक्त आता विचारताना त्यानं अँगल वेगळा बनवलाय. त्याने म्हटलं इथे की महाराष्ट्राच्या कोणत्या प्रदेशात, म्हणजे प्रश्नात उत्तर, उत्तरात प्रश्न. आठवते ना पहिला क्वेश्चन? बघा कोणता हवामान विभागातला आहे? वार्तानुसार आम्ही बसलो आवारात. त्यानुसार मग महाराष्ट्राच्या कोणत्या प्रदेशाचा भाग हा मान्सून सॅव्हाना विभाग आहे? तर आहे अ आणि ड फक्त. विदर्भ आणि मराठवाडा. हा रद्द नाही केलेला आहे. 2016चा आहे फॉरेस्टचा. 23चा आन्सर ऑप्शन काय? अ आणि ड फक्त. नेक्स्ट पुढे 24. खानदेश कसा आहे? खानदेशचा मुद्दा येत नाही. विदर्भामध्ये सॅव्हाना. एपी आहे ना, आम्ही बसलो आवारात. सॅव्हाना तिकडे येईल का शेवटी? विदर्भामध्ये येईल. मराठवाड्याचा पूर्व भाग, जो आपला पहिला क्वेश्चन आहे. नेक्स्ट पुढे 24. सांगा 24. 100% यायला पाहिजे. एवढं तर माहिती आहे आपल्याला, पूर्व विदर्भ गडचिरोली गोंदियाचा भाग आहे भाऊ. आता यामधली मृदा माहित असली पाहिजे तुम्हाला. जांभी आहे का? 100% नाही आहे. एकमेव असणार आहे. आन्सर ऑप्शन 2. तांबड्या तपकिरी मृदा. सांगा. पावसाचे प्रमाण घटते कोकण विभागात कसं? दक्षिणेकडून. गुड. पण उत्तरेकडे सगळ्यात जास्त आंबोलीच्या अनुषंगानं. मग त्याच्यामधलं बाष्प कमी कमी होत जाते, वारे वर जातात तसे, त्यामुळे दक्षिण उत्तरेकडे प्रमाण घटत जाते. 25.
भाग समजून घेण्यात आहे, फॅक्च्युअल नाहीच आहे. कोणते विधाने अचूक आहे? दोन्ही सेंटेन्स बरोबर आहे हा. आणि हे स्टार करा, महत्वाचा क्वेश्चन आहे. विचार करण्यासारखा क्वेश्चन आहे हा. म्हणते आहे पर्जन्याचे प्रमाण पश्चिमेकडून मध्य महाराष्ट्राकडे कमी होत जाते. आता इथे तुम्ही लक्षात घ्या, इथे तुम्ही शिकू शकता. तर त्यांना पश्चिमेकडून मध्य महाराष्ट्र त्या अनुषंगाने म्हटलंय की आपला पर्जन्याच्या प्रदेशापर्यंत त्यामध्ये कमी होत जाते. ते आपल्याला बाष्प कमी कमी होत जाते. पर्जन्याचे प्रमाण पूर्वेकडून मध्य महाराष्ट्राकडे अगेन जास्त पर्जन्याचा प्रदेश, पर्जन्याचा प्रदेश. इथून इकडे जाताना पुन्हा काय होईल? पावसाचं प्रमाण कमी होईल. दोन्ही सेंटेन्स बरोबर आहे. आपण काय करतो अशा वेळेस एक बरोबर एक चूक करतो. ऑप्शन 3 आहे. इवन चुकला. बरोबर आहे. 26 उच्च सर्वसाधारण तापमान, उच्च दैनिक तापमान कक्षा आणि कमी पर्जन्याचं प्रमाण असणार आहे. ऑप्शन झाला. कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सूनच्या दोन्ही शाखेपासून पाऊस मिळतो? कोणता आहे? सांगा. कोणता आहे? यस. एम लक्षात ठेव जा. हा प्रामुख्याने काही सह्याद्रीचा भाग आणि पूर्ण कोकण ते पूर्ण मध्य महाराष्ट्राचा पश्चिम मराठवाड्यापर्यंत आपला पूर्ण बीएस आहे. म्हणजे हा स्टेपी आहे, लक्षात घ्या तुम्ही. आणि इकडे हा पूर्ण, म्हणून इकडे बघा हा इथून पूर्ण जो आहे ना हा सॅव्हॅनाच आहे. म्हणून मग इथे मराठवाड्याचा पूर्व भाग घेतो आपण, इथे खानदेश घेत नाही. ते म्हणताय खानदेश हा कुठे येतो? बीएस मध्ये. विचारला काय तुम्हाला? सॅव्हॅना. हा काय स्टेपी मध्ये. हा सॅव्हॅनाचा भाग आहे, लक्षात ठेवा. आन्सर ऑप्शन 2. कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी? कोणता आहे? अंबोली. महाराष्ट्रातील चेरापुंजी आणि मोसिनराम. मेघालय पठार, गारो खासी जयंती आणि बरेल. त्यात गारो गारो टेकड्यामध्ये. कोणतीचं उत्तर आहे? 2. सांगा आता. त्या ओळखीचे घ्या. गुगामल अमरावती आहे, ताडोबा चंद्रपूर आहे, पंडित राष्ट्रीय पेंच नागपूर, नवेगाव गोंदिया. 2-3 नंबरचा. तार करा पुढचा क्वेश्चन. एक महाराष्ट्रात सर्वात जास्त वनक्षेत्र पानझडी वनाचं आहे, लक्षात ठेवा. तर ऑप्शन 1 पानझडी. सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या वनाने व्यापलेलं आहे? बरणी तर बिलकुल येणार नाही, काय की इकडे हिमालयामध्ये जातो. काटेरी जे आहे पण नाही, मराठवाड्यामध्ये मॅक्सिमम नाहीये. पानझडी जास्ती असते. म्हणून बघा तुम्ही सागा संपूर्ण महाराष्ट्रात प्रवास केला तर साग कुठे ना कुठे सापडते. आणि साग मुख्य कोणती? पानझडी. ऑप्शन 1. 32 32 ठाणे तुंगारेश्वर आहे, सांगली सागरेश्वर आहे, गडचिरोली, अकोला, कर्नाळा. नरनाळा, अर्नाळा आणि कर्नाळा. पाठ ठेवा. अकोला नरनाळा आहे, कर्नाळा आणि कर्नाळा, रायगड आणि ठाणे. ठीक. नेक्स्ट पुढे 32चं उत्तर काय मग? 3 ना. 33 33. तर बघा हा क्वेश्चन होता. कोणती जोडी योग्य नाही म्हणते? योग्य नाही. देहकुरी अहमदनगर. आयोगानं ऑलरेडी ऐकलं नव्हतं मागे कंबाईनला. बरोबर आहे. नागझिरा काय पाहिजे होतं? गोंदिया. त्यामुळे हा ब चुकलाय. गवताळ आउटरम घाट औरंगाबादच आहे. माळढोक आपल्याला माहित आहे. अन्नज काय सोलापूर. फक्त बी अयोग्य नाही. आन्सर ऑप्शन 34. त्यामध्ये मी शॉर्टकट बनवलं होते, त्यातलं एक पाठ नानी असं केलं होतं मी, नानी प्रामुख्यानं. तर मग हे जे आहे ना नाना, बरोबर आहे, हे निम सदाहरित आहे असं केलं होतं आणि त्याचा फायदा झाला होता. फॉरेस्ट मेन्स हा पैकी आहे. त्यामध्ये सदाहरित नाना नाना नानी. ठीक आहे. त्यामध्ये ब चं उत्तर 1 आहे. ऑप्शन 6 स्टार करा. क्यू आहे. कारण की हा क्वेश्चन कदाचित उद्या जाऊन वाईन लायनर डिझाईन होऊ शकतो किंवा ॲज इट इज रिपीट होऊ शकतो. हा फॉरेस्ट मधला आहे. कटिबंधीय सदाहरित जंगले, सिडार, त्याला सेदार म्हणतात, सिडार. आर्द्र पानझडीमध्ये कोण येतं? येरुड. पानझडीमध्ये केंद्री. 35 घेताना रिव्हिजन घ्या. पुढे वरचा क्वेश्चन 35 बघू आपण. चंद्रपूर यवतमाळ मधला पैनगंगा आहे. उस्मानाबाद मधलं, रायगड मधलं कोणतं आहे? कर्नाळा. बरोबर. चंद्रपूर मधलं ताडोबा अंधारी,
नावांमधलं येडशी रामलिंग. 2 3 4 5 आणि रायगड कर्नाळा ठाणे नरनाळा अकोला त्याच ठिकाणी लिहून घ्या. नाही तर कर्नाळा ठाणे नरनाळा अकोला. X36 पाठ करून ठेवा, चुकला होता माझा. उत्तर आहे 3. उष्णकटिबंधीय सदाहरित आहे. ते 1200 मीटरपेक्षा जास्त उंच भागातले 400 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पर्जन्य म्हटलं ते उपोष्ण कटिबंधीय सदाहरित. होतं उत्तर 1 कटिबंधीय सदाहरित. हे स्टार करा, महत्वाचा क्वेश्चन आहे, तुला नाही पाहिजे. सह्याद्रीचा जो घाटमाथ्याचा भाग आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने तिथे आढळते ते इगतपुरी, माथेरान, लोणावळा इथे उष्णकटिबंधीय सदाहरित बने. पुढे सांगा. त्यात झाला PYQ आहे. नागझिरा कुठे आहे? म्हणा सोबत गोंदिया, ताडोपा, चंद्रपूर, गवताळा, नांदूर, मधवेश्वर. 31 38 टिपेश्वर, यवतमाळ, कर्नाळा, रायगड, रेकुडी, राधानगरी, कोल्हापूर. उत्तर 4 3 टिपेश्वर, यवतमाळ. कितीतरी वेळा PYQ आहे. 39 पूर्ण मी इथे समोर हेच ठेवलं. आता भारताच्या अनुषंगाने आहे त्यातला नाही, सॉरी महाराष्ट्रातलं काय पाल जळगाव थंड हवेचं ठिकाण. स्टेट बोर्ड मधला डेटा आहे 9वीच्या. पाल राणीबाग आहे बुलढाण्याची. बाग कुठे आहे? औरंगाबाद. प्रतापसिंग हा स्टार करा क्वेश्चन. 39 काय 40 जे माहित आहे त्याच्यावरच लक्ष द्या. 40 मध्ये 40 मध्ये अंबा बर्वा आयोगाचा PYQ आहे बुलढाणा. बरोबर आहे. मग अनेर डॅम कुठे आहे? धुळे. मयुरेश्वर सुपे कुठे आहे? पुणे. ऑप्शन 40 हे प्रेझेंट आहे ते ऑफलाईन किंवा ऑनलाईन आहे. फार फायदा होतो. आता लक्षात नाही येत तुमच्या पेपरमध्ये आठवत तुम्हाला शब्द हे लेक्चर आत्ताच्या आत्ता तसंच आठवते तिथे हे रिपीट झालं तर. गडचिरोली, चपराळा, चंद्रपूर, ताडोबा अंधारी, रायगड, फणसाड, सांगली, सागरेश्वर. हा येऊ शकतो. दादर आलेला आहे सांगली, सागरेश्वर. लॉजिकनं सुटला असता. काय म्हणते? उष्णकटिबंधीय काटेरी कुठं असणार आहे? पर्जन्यछायेचा प्रदेश. पर्जन्यछायेचा प्रदेश कोणता आहे? पठारी. ते ड चं उत्तर 1 आहे का एका ठिकाणी? पहिलंच ऑप्शन आहे. डायरेक्ट सुटला असता. म्हणून हवामान, जलसिंचन, हवामान आणि वनसंपत्ती वरचे क्वेश्चन हे 100% लॉजिकनं सोडवायचे. उष्णकटिबंधीय सदाहरित दक्षिण कोकणामध्ये आहे. तर आर्द्र पानझडी पूर्व विदर्भामधले सागवान प्रामुख्यानं. वृक्ष पानझडी कुठे आहे? सातपूर आणि अजिंठा डोंगररांग. मध्य महाराष्ट्रात पठारी प्रदेश आहे काटेरीवाला. च उत्तर 1 एकाच ठिकाणी आहे. समजतंय? नेक्स्ट पुढे 43 आंध्र प्रदेश चिकत, महाराष्ट्र राधानगरी, पश्चिम बंगाल जलदापरा, गोवा भगवान महावीर. एक देव आहे गोव्याचा पाठ ठेवा. भगवान फिट झाला राज्यसभेच्या प्रिलिम्स. हॅशटॅग झाला होता. आंध्र प्रदेश पुलिकत, महाराष्ट्र राधानगरी. नेक्स्ट पुढे 44 सांगा. बांदीपूर कर्नाटका, केवलदेवखाना राजस्थान, चित्रावती छत्तीसगड, मानस आसाम. पाठ ठेवा. बांदीपूर कर्नाटका विचारला किती तरी. केवलदेवखाना राजस्थान, चित्रावती सध्या आता व्याघ्र प्रकल्प रिसेंटली मागे चर्चेत होता. छत्तीसगड, मानस कुठे आहे? आसाम. कोणता उत्तर? 4-2 5. हा मिश्र एकमेव आहे, अजूनही तोच आहे. तर आता 44 झालेल्या लक्षात ठेवा. त्यातलं कोणतं होतं? कांचनजुंगा सिक्कीम, कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान. 46 सांगते क्युरिओसिटी. तुमचा जो राज्यसभेचा यावेळेचा क्वेश्चन होता जोड्या लावाचा निलगिरी, आठवते का? त्या क्वेश्चनला सर्च केलं होतं म्हणून भेटला होता मला. विचारलाय तुम्हाला जैविक आरक्षित प्रदेश. बरोबर आहे. बायोस्फिअर रिझर्व. आम्ही
क्वेश्चन सर्च केला होता म्हणून मला तो आन्सर आला त्या दिवशी. पण असं सांगताच येत नाही कोणता क्वेश्चन केव्हा कामी पडेल. एक पीवायक्यू चांगला करा. ठीक आहे, इथेही लॉजिक आहे. विचारलं काय होतं तुम्हाला पश्चिमेकडून पूर्वेकडे. पूर्वेकडे याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा आहे अरुणाचलमधलं देहान दिबांग. शेवटी पाहिजे. ऑप्शन अ सगळ्यात शेवटी. हे लॉजिक आन्सर ऑप्शन. सगळ्यात पहिले नंदादेवी उत्तराखंड, ब कांचनजुंगा सिक्कीम, तर मानस, तर धांग दिबांग. पुढे घ्या. 47 सदाहरित रबर आहे. तर 2. पानझडी कोणता आहे? साग. 2 4 आन्सर ऑप्शन. काटेरी आहे बाभूळ, माहिती असलं पाहिजे. समुद्राकडची खाटपुळी. ड उत्तर 3 एकाच ठिकाणी. डायरेक्ट झालं असतं. टेन्शन घ्यायचं काम नाही. एखादा ते रबर वगैरे वाचते इंसान त्याच्यावरून लॉजिक मध्ये येते. हे माहिती आहे सोपं होतं ना. समुद्राकाठची काय? खारपुटी. ड उत्तर 3 एकाच ऑप्शन मध्ये. 48 कच्छ कुठे आहे? गुजरात. जलम आंध्र प्रदेश. पन्ना मध्य प्रदेश. कांचनजोंगा ना शेषाचलम, तर 4. शेषाचलम हा 2 आणि उत्तर 3 ऑप्शन. 49 सांगा. लास्ट क्वेश्चन आहे. विचारले उष्णकटिबंधीय आधारितपणे पुरलेली झाडे उदाहरणार्थ शिसो. पाठ करून ठेवा. दोन्ही बरोबर आहे. तिथे जाऊन हा क्वेश्चन वन लाईनर डिझाईन होऊ शकतो म्हणून टाकलेला तुम्हाला. आणि कदापर्णी वने उष्णकटिबंधीय जे आहे ते आहे कमी परंतु एकमेकाच्या जवळ असतात. उदाहरणार्थ साग. त्या जाऊन विचारू शकते की खालीलपैकी कदापर्णी वनामध्ये काय येतात? साग येते, लक्षात ठेवा. दोन्ही सेंटेन्स काय बरोबर. आन्सर ऑप्शन. करा कॅल्क्युलेट. 50. ते 2 क्वेश्चन मध्ये हॅशटॅग आहे. हा विशिष्ट जातीची बायोडायव्हर्सिटी जास्त असेल ना सदाहरितमध्ये. एकच प्रकारची असली तर मग हंगाम आला तर सगळे एकाच वेळेस पानगळती कळन. मग सदाहरित कसे काय झाले? सदाहरितमध्ये वेगवेगळ्या प्रजाती जैवविविधता जास्त असेल. ते करून जर एखादा हंगाम आला पानगळती झाली तरी दुसऱ्याची पानगळतीचा हंगाम वेगळा असेल. ते नेहमी सदाहरित दिसेल. बस सांगा. कमी वाढवा. त्यामध्ये 40 प्लस आरामात असायला पाहिजे. मला तरी वाटते जे माझा चॉईस सिलेक्शन ऑफ क्वेश्चन्स आहे ते पण मी लॉजिकनच घेतलाय. आणि असा विचार केलाय की तुमचा सगळा एरिया कव्हर झाला पाहिजे. पण मी फॉरेस्टचे क्वेश्चन याच्यामुळे घेतले आहे की उद्या जाऊन जर वन लाईनर डिझाईन झाले तर तुम्हाला आलं पाहिजे बुवा. मला असं वाटते की प्रत्येकाने इथं 40 प्लस असावं. पहिला पेपर मी समजू शकतो तरी तुलनेत त्यात तुमचे चांगले होते. तर नदी प्रणाली तुमचं आहे ठीक, ॲक्युरेसी आणा त्याच्यात. पण हा प्रिपेअर नाही केला हे लक्षात येऊ राहिलं तुमच्या. त्यामुळे मग प्रिपेअर करा. आलं लक्षात? बसून करतो डिक्टेट. एप्रॉन माहिती आहे आपल्याला पाहिजे. करेज सिक्वेन्सचा युरिन फॉर्मेशनमध्ये हा एनसीआरडून सेट झालेला होता. आपलं तसं पाठ असते. फिल्ट्रेशन, रिअब्सॉर्प्शन, डिक्रिशन, तर एक्सक्रिशन. आयोगानं काय केलं त्याच्या जागी जेव्हा ॲट अ हायस्ट प्रेशर होतं हे त्याला अल्ट्रा नाव शब्द एक्स्ट्रा लागतो. बाकी काहीच बदलायचं नव्हतं. अल्ट्रा फिल्ट्रेशन, सेलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन आणि ट्युब्युलर सिक्रिशन. तिसरा नंबर. नॉट अ नायट्रोजिनस एक्सिलरी वेस्ट. नॉट अ नायट्रोजिनस एक्सिलरी वेस्ट म्हणजे 100% अमोनिया युरिया उत्तरातून नाही पाहिजे. एवढं जरी माहीत असताना तरी उत्तर आलं असतं. बाय इलिमिनेशन. पण म्हणते नॉट अ नायट्रोजिनस एक्सिलरी वेस्ट आणि एक्सिलरी वेस्ट आहे आपलं माहिती आहे ना अमोनिया आणि युरिया, तरी उत्तर आलं असतं. लॉजिक हेही होतं की क्रिएटिनाइन मध्ये ते आपल्याला ॲज अ प्रोटीन म्हणून घेतलं जाते. तर मग क्रिएटिन ऑप्शन
सॉरी क्रिएटिन घेतल्या जाते. तर आन्सर ऑप्शन 2 प्रोटीन आहे. नाही आहे तो. 52 पर मिनिटमध्ये किती ब्लड आहे फ्लो होतो आपल्या मधून तर 1 लिटर. पुढं उत्तर आहे 3 ब्लडी युरिन हिमॅच्युरिया करेक्ट आहे. बाकी तुम्हाला होमवर्क आहे. तर सर्च करा डायरेक्टच भेट. डार्क येलो तर PYQ आहे. पुढे मिनरल्स रेग्युलेट द ऍसिड बेड बॅलन्स. ऍसिड बेड बॅलन्स कोण बनवते आपला सोडियम. 55 तोच क्वेश्चन रिपीट. हा स्टेट बोर्ड मधून वर CRT पहिलं उत्तर आहे. शिरसे एक्सप्रेशन रिअब्सॉर्प्शन सिक्रेशन आणि शॉर्टकट. 56 सांगा कोणतं फिल्टर होणार नाही किडनी मधून. त्यामध्ये वॉटर कमी राहील. वॉटर कशामध्ये कमी आहे शुगर. तर ऑप्शन 4. 57 insecticide present in neem plant as a actin. Okay, diractin. 58 हॅशटॅग आहे क्वेश्चन. 59 काय म्हणते दॅट डज नॉट प्रोड्यूस फूड इज कॉल्ड ॲज. काय म्हटलं ते कार्पस म्हटलं. तर त्यांनी 3 बघ ते वरचे खाली असं ऑप्शन काही खाली आहे गड चेक करून घ्याल तुमच्या बस चेक करा. तर उत्तर असलं पाहिजे कार्पस मला वाटते. पुढे 60 सांगा irrigation in the fields of saline tract affects the productivity of crop because of degradation of soil structure, salt accumulation in soil. A and D. 1 occurrence of the endemic pest. इंग्रजीतच वाचला पाहिजे क्वेश्चन. काय ते occurrence म्हणजे सेम एरिया इयर आफ्टर. 2 कोणता आहे मग त्या नेकेड असतात त्या नोस्पर्म. ऑप्शन 2. 3 हा रद्द करा. आणि होमवर्क आहे तुम्हाला आज त्या अनुषंगानं प्लांट हार्मोन वाचा चांगले. ऑक्सी ॲब्सिसिक ॲसिड सायटोकायनिन सगळं वाचा. 4 चांगला क्वेश्चन होता. ऑर्गॅनिक न्यूट्रियन्स इन प्लांट करेक्ट कोणता आहे फक्त करेक्ट आहे कारण हे स्पेशल आहे. त्यामध्ये पहिल्यामध्ये फेरस नाही आहे. मॅक्रो मॅक्रो विचारलं होतं म्हणजे मोठे मोठे पाहिजे होते. नॉन एसेन्शियल शक्यच नसणार आहे. केला ऑप्शन फक्त 5 लास्ट लॉजिक होतं. व्हीट म्हटलं आहे व्हीट असणार आहे म्हणजे ग्रामीणी असणार तर आहे 2 सॉरी 1 6 तर आहे 2 काय म्हणजे पाय 27 7 4 मिलीलीटर मध्ये कन्वर्ट केलं नाही तर चुकू शकतं हा क्वेश्चन. 7 उत्तर आहे 4. 8 उत्तर आहे 1. 9 1 73 71 3 72 चं 1 73 हॅशटॅग आहे. 74 4 74 4 76 बघा उत्तर आहे 4. 75 चं 4 आहे. 76 4 77 3 8 4 79 2 82 1 1 2 2 83 4 84 1 plus 85. सांगा काय चुकलाय. 30वा भारताचा क्रमांक बरोबर ते तुम्हाला माहित असायला पाहिजे. तिथे 86 उत्तर 2. त्यानंतर चुकलाय हात वर करा. पाठ पाहिजे माहित असायला पाहिजे. पहिले 3 देश आहे काही चुकवणार नाही आणि बांगलादेशचा क्रमांक आपल्या सोबत आहे होता तुमच्या 87 हा उत्तर आहे. मला माहिती 100% तुम्ही डाऊट घ्या म्हणून मी कसे 2 इंडेक्स काढले जे खरोखर 102च आहे. ग्लोबल इक्वालिटी मध्ये 102च आहे पण आणि हंगर मध्ये 102च आहे.
तर उत्तर आहे 8 TG सर्वच योग्य आहे. भारताचा क्रमांक 99चा आहे. गुण मला वाटते 67 आहे वाटते. पहिला देश फिनलँड, शेवटचं स्थान दक्षिण सुदान. सर्व योग्य. 89 काय चुकलं आहे? डन. जागतिक शांतता पीसमध्ये 115 आहे आपण. बाकी हॅपीनेसमध्ये 118, करप्शन परसेप्शनमध्ये 96. हे चारही इंडेक्स महत्त्वाचे टाकले आहे मी. तर फ्रीडममध्ये येऊ शकतो 51वा. हेच फ्रीडम. 90वा सांगा. भारताचे स्थान हवामान बदल कामगिरी कितवा आहे? 10वा. 10वा आहे 10वा. 91 ऑप्शन सेटिंगमध्ये आहे तर 93 93 झालेले आहे. तर तिसऱ्या ऑप्शनमध्ये मी 93 केलं होतं आणि ते 93 करून घ्या. 92 सांगा. चांगला क्वेश्चन आहे. अरवली गिनवॉल प्रोजेक्ट सध्या चर्चेत आहे फार. कोणते 4 स्टेट आहेत? हिमाचल प्रदेश नाही आहे. हरियाणा, गुजरात, राजस्थान आणि 93 सांगा. हे अपडेट करून घ्या तुमच्या भूगोलात. आता नवीन अपडेट आला. आपली जे आपण पाठ करत होतो 7517 1960 ला मोजली होती. त्यानंतर आता पुनर्मापणी केली आहे. तर त्यानुसार नवीन लेंथ आहे आपल्या सागर किनाऱ्याची 11,098. 50% वाढ झालेली आहे ना. मग त्याच्यानुसार कोणत्या राज्यात ती सर्वाधिक आहे? तर गुजरात. सोर्स काय? इयरबुकच आहे तुमचं पण पोहोचत नाही. क्वेश्चन थ्रू आपण पोहोचत आहे. 94 58 व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? माधव राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश. त्यातला 9वा. 95 इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट सर्वाधिक घट होणारं राज्य कोणतं? घट होणारं मध्य प्रदेशच आहे. सर्वात जास्त वनसंपत्ती असणारा मध्य प्रदेश. मग अपवाद आहे म्हणून टाकलं. 95 उत्तर आहे 2. 96 तर कोल्ड ड्रिंक्स नव्हतं पाहिजे, तर कोल्ड ड्रिप पाहिजे होतं. कोल्ड ड्रिप असेल ना, न्यूजपेपर वाचत असाल तर फार चर्चेत होती. तरी होता माझा तेव्हा. कोल्ड ड्रिप कफ सिरपमुळे मध्य प्रदेश त्यामुळे काही बालके दगावली. तर त्यामधलं घातक रसायन आहे डाय इथायलिन ग्लायकॉल. बाकी मग मिथिल आयसोसायनेट माहित आहे. भोपाल गॅस ट्रॅजेडी. 97 व्हॉट्सअपला भारतीय पर्याय म्हणून झोहो पाहिजे होतं. झोहो कॉर्पोरेशन द्वारा विकसित ॲपचं नवीन नाव काय? अरत्ताई. कारण की ते साऊथ मध्ये डिझाईन झालाय त्यामुळे साऊथचं नाव दिलं अरत्ताई. जणांनी मारलाय टुटोज वगैरे. मॅपल किती जणांनी केलाय? उत्तर टुटोज. नेक्स्ट पुढे मिग 21 पहिले सुपरसॉनिक लढाऊ विमान भारतीय हवाई दलात सामील झालाय. वर्ष पाठ पाहिजे होतं. लॉजिक होतं वर्ष पाठ असणं. आपल्याला चायनानं मग 90 फार त्रास दिला. तेच आपण मिग 21 आणलं. तर लगेच वापर 65 मध्ये भारत पाकिस्तान. 63 ला आपण लॉन्च केलं. पहलगाम दहशतवादी हल्ला वाचला असेल सर्वांना, पण आपण मग ते तिथं वाचत नाही. काय उत्तर याचं? हा नाही, द रेजिस्टन्स फ्रंट. लक्षात ठेवतो. या संस्थेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. लास्ट ऑपरेशन्स पाठ करून ठेवा. साठी चुकून होतं ते कावेरी वाचून घ्या. तर आहे इराण इस्रायल दरम्यान भारतीयांनी ऑपरेशन राबवले आहे. संडे आपला उद्या आणि मंगळवारी सुट्टी आहे तुम्हाला. ऐकले तर बुधवारी लेक्चर असेल आपलं है ना. त्यामुळे आजच्या पुढच्या 2 दिवसामध्ये जे टार्गेट असेल त्याच्यावर डायरेक्टली बुधवारी सगळ्या टेस्ट असतील तुम्ही. तर गृहीत धरा आपलं त्या दिवशी 2 ते 5 टेस्ट असतील. ते आपल्याला संपवायचं आहे. लगेच आपल्याला गुरुवारपासून काय सुरू करायचं आहे? हिस्ट्री चालू करायचं. त्यामुळं प्रिपेअर राहा. सांगणं हेच राहील तुम्हाला की सिरियसनेस ठेवा अभ्यासामध्ये. कन्सिस्टन्सी ठेवा. जसे जसे दिवस येत आहे तसं प्रेशर येणं स्वाभाविक आहे. त्यामुळे ते मान्य करून घ्या. त्यातल्या त्यात जर तुमचा हा लास्ट किंवा सिरियस अटेम्प्ट असेल त्याकडून अपेक्षा आहे तुम्हाला असतात बरोबर आहे. मग त्या गोष्टी स्वाभाविक आहे. त्याच्यात कसं स्पेशल फील करून घेऊ नका स्वतःला. अलग लक्षात. पहिला मुद्दा. दुसरा, जास्तीत जास्त ऑर्गनाइज राहा. प्रेशर येणार नाही. एवढ्या गोष्टी टार्गेट ठरवा, पूर्ण करा. ठरवा, पूर्ण करा. काय येईल? आनंद होईल. किती जवळ डेट आहे त्यापेक्षा किती दिवस राहिल्या शिल्लक हे जास्त महत्त्वाचं आहे. आलं लक्षात. त्यामुळे स्वतःचं बेस्ट द्या. सगळ्या गोष्टी करायलाच पाहिजे.
तर आपण काही एकदम ब्रह्मचारी होऊन जमत नाही, बरोबर आहे. पण त्या गोष्टी करत असताना भान नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे का नाही बा कुठेतरी परीक्षा आहे, महत्त्वाची आहे, बरोबर. त्यामुळं ह्या गोष्टी सगळ्या अवेअर राहून व्यवस्थित रुटीन फॉलो करून जास्तीत जास्त डिसिप्लिन राहून होणार आहे. ह्या दिवसामध्ये असा एखादा दिवस येईल तर काही अभ्यास होणार नाही. असं होईल की एका दिवशी बाहेरचं फारच जास्त अर्जंट काम येईल. असं होईल की तब्येत बेकार होऊ शकते. कदाचित 3 दिवस जातील. बरोबर आहे. पण ह्या सगळ्या प्रोबॅबिलिटीज आहे. याला गृहीत धरून तरी सुद्धा त्याचा परिणाम माझ्या रिझल्टवर नाही पडला पाहिजे. यासाठी तयारी पाहिजे आपल्याला. लक्षात. म्हणून मग हे जे हातचे असते आपल्या प्रिपरेशनचे म्हणून आता शांततेच्या काळात जास्त घाम गाळला, युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं. त्याला खरी फिलॉसॉफी हे आहे की जशी प्रिलिम्स संपली किंवा कोणतीही एक्झाम संपली आणि जर युजुअली 30 दिवसाच्या वर असला, तर तुमची एफिशियन्सी कमी राहते. बरोबर आहे. तर चुकीचं आहे. तेव्हा एफिशियन्सी जास्त असली पाहिजे. मी माझ्या नेहमी प्रत्येक मेन्सला त्या सोबतच्यांना तर हे सर्वांना माहीतच आहे. कधीच मेन्सला जास्त जवळ आलं, तर मी रिलॅक्स राहतो. तर हा नेचर होता स्वतःचा. परीक्षा आली तर एकदम रिलॅक्स राहायचं. अभ्यास आधीच करून घ्यायचा. कारण की तुम्ही सांगा आतापर्यंत काही केलं नाही, शेवटच्या 7 दिवसामध्ये होणार आहे का? सरळ-सरळ लॉजिक आहे. वर्षभर काय केलं हेच त्याचं उत्तर निघतं. तर एखादा आणि हे युनिव्हर्सिटीत असते सवय आपल्याला. काय असते वर्षभर अभ्यास करायचा नाही, सेमिस्टर पॅटर्नची आपल्याला सवय झाली असते. काढणं असते आपल्याला बॅकलॉगच्या. बरोबर आहे. आपण काय करतो पण तसं हे इथे नाही आहे. ते काय मॅटर आहे की वर्षभर प्रिलिम्स मेन्स करता तुमची जी एक लेव्हल बनते, या पूर्ण वर्षभरात जेव्हा तुम्ही 8 दिवसाच्या पेक्षा जास्त अभ्यासापासून डिकनेक्ट राहत नाही, तेव्हा तुमचा रिझल्ट येते. आलं लक्षात. त्यातल्या त्यात जेव्हा तुम्ही मल्टिपल प्रिलिम्स मेन्स आणि एका वर्षात तुम्हाला तो फायदा होतो, तो तुम्हाला पुढे कधीच होणार नाही. सध्या हे वर्ष तुमच्यासाठी आहे. हे एकमेव वर्ष आहे आफ्टर पॅन्डेमिक जेव्हा लगेच मेन्स, प्रिलिम्स तर लगेच आहे. तर विचार केला तर अप टू सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला इथून पुढच्या वर्षीपर्यंत विचार करा. 2 प्रिलिम्स आहे, 2 मेन्स. समजतंय का तुमचं? त्यामुळं मग जे आहे त्याचा सीरियसनेस ठेवा, कंटिन्यूअस राहा, ऑर्गनाइज राहा, डिसिप्लिन राहा. ह्या गोष्टी फक्त सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी अलर्ट ठेवा, अवेअर राहा. तर चाललं सगळं प्रवाहामध्ये, आपणही चाललो, बरोबर आहे, असं जमणार. सगळ्या गोष्टी प्लॅनिंग न करा. एन्जॉय करायचं असलं तर प्लॅनिंग न करा. ठरवून एन्जॉय करणं वेगळं आणि सहज एन्जॉय आपण होऊन राहिलो ते वेगळं. आलं लक्षात? तर भान ठेवा. सोमवार, मंगळवारी तुम्हाला सुट्टी आहे. एक्स्ट्रा जे काही बॅकलॉग्स असतील पूर्ण करा. बुधवारी आपला एकदम सोबत 3 टेस्ट असतील, प्रिपेअर राहा. आणि मी करतोय विचार करा. मी करतोय इतकं झाल्यावरही मग तुम्ही करायला पाहिजे. ते आज मला माहिती आहे खूप कमी जण आहे ज्यांनी पेपर सोडून आले होते. हे तुम्ही सांगा बरं, मी जर इतक्या धावपळीमध्ये मी आज सुट्टी देऊ शकलो असतो, काय गरज आहे? बरोबर आहे. पण तरी इतक्या धावपळीत जर आपण घेतोय, तर काम आहे. नैतिकता आहे तुमचं. करून यायला पाहिजे. पुढे एक्सक्यूजेस देऊ डायरेक्टली आपण बुधवारी. टाईमपास करू नका. तेच राहा अभ्यासामध्ये.